नमस्कार पालकांनो. भावंडांची भांडणं हा पालकांसाठी खरंच खूप चिंतेचा विषय, कधीकधी अत्यंत कटकटीचा विषय असतो. आपण पाहत असतो की आत्ता तर दोघं भावंड एकत्र बसून खेळत होते, त्यांचा आवडता TV शो पाहत होते, अगदी आनंदाने. मनातल्या मनात तुम्हीही म्हणत होतात की चला आजचा दिवस शांततेत गेला, आणि अचानक पुढच्याच क्षणी तुम्हाला आरडाओरडा ऐकू येतो. भावंड आपापसात भांडायला लागलेली असतात, कदाचित मारामारीही सुरू झालेली असते. तुम्हाला वाटतं की हस्तक्षेप करावा आणि स्वतःच त्यांचं भांडण सोडवावं, पण अशाने ते आपले प्रॉब्लेम स्वतः कधीच सोडवू शकणार नाहीत. ते कसं सोडवावेत हे ते शिकणार आहेत. आपल्याला हे शिकवायला हवं आहे, आणि म्हणूनच पटकन त्या क्षणी उडी मारून हे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न, जरी इच्छा असली तरी करू नये. मुलांची भांडणं होणं ही अगदी नैसर्गिक बाब आहे. कधी खेळावरनं, कधी कपड्यांवरनं, कधी खाण्यावरनं, तर कधी अभ्यासावरनं यांची भांडणं होतच असतात. पण फक्त हेच विषय असतात असं नाही, तर तुमच्या मुलाचा घरातला जन्मक्रम काय आहे, तुमचे फॅमिली डायनॅमिक्स काय आहे, त्याच्यावर सुद्धा त्यांची भांडणं होतात. कधीकधी तर ते तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा भांडत असतात, आणि ही भांडणं सांभाळायची, डील तरी कशी करायची ते आता आपण पाहूया. पहिल्यांदा भांडणाचं मूळ जाणून घ्या. कारण बऱ्याच घरात मी असं ऐकलेलं आहे की मुलगी असेल तर तिला नेहमी सांगितलं जातं की तू मोठी आहेस, तू नीट वागलं पाहिजेस. म्हणजे मोठेपण आणि मुलगी असणं किंवा बहीण असणं किंवा मोठा दादा आणि मोठं असणं हे मुलांसाठी, हे ज्यावेळेला आपण कळत नकळत मुलांवर लादत असतो त्यावेळेला खरं म्हणजे आपण दुसऱ्या मुलाची आपोआपच बाजू घेत असतो. तेव्हा त्यांना तेवढे फेवर करणं हे सुद्धा मुलांच्या भांडणाचं किंवा असूयेचं कारण असू शकतं. भांडणाचं मूळ काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. दुसरं, जर तुमच्यामध्ये शत्रुत्व असेल, तुम्ही जर दारांची आदळआपट करत असाल, तुमचा आवाज जर चढत असेल, आरडाओरडा होत असेल, तर मुलांना ही गोष्ट निश्चितपणे आपली भांडणं सोडवण्याचा हाच योग्य मार्ग आहे असं वाटत राहतं, व मुलं तोच मार्ग अवलंबतात. भावंड ज्यावेळेला भांडणं करतात त्यावेळेला कृपा करून डोकं शांत ठेवा. परिस्थिती जर नियंत्रणात ठेवायची असेल तर आपल्याला आपलं डोकं शांत ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातल्या सगळ्यांनी बसून, एकत्र बसून बेसिक नियम आपण ठरवले पाहिजेत की जर भांडणं व्हायला लागली तर कोणीही असा एखादा शब्द भावनेच्या भरात, रागाच्या भरात आक्रमकपणे दुसऱ्याच्या मनाला झोंबेल, दुखावेल, हर्ट करेल असा शब्द वापरायचा नाही. समोरचं जर काही सांगू इच्छित असेल तर मध्ये मध्ये बोलून त्याला डिस्टर्ब करायचं नाही. याउलट आपण एकमेकांना जास्तीत जास्त मदत करायची आहे, सहकार्य करायचं आहे असं जर आपण मुलांना सांगितलं तर या भांडणाकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन हा बदलायला लागतो. आपण आपल्या दोन्ही मुलांना त्यांचं मत मांडण्याची, त्यांचा दृष्टिकोन सांगण्याची, त्यांना जे काही वाटतंय ते बोलण्याची संधी दिली पाहिजे. याबरोबरच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याची सवय जर तुम्हाला मुलांना लावायची असेल तर त्यांना ब्रेनस्टॉर्मिंग करू द्या. सारखं बना बनाया पकाया हुआ खाना उनकी थाली में मत परोसो. त्यांना हे प्रश्न जर त्यांनी निर्माण केलेत, भांडणं जर त्यांची होत आहेत, तर त्यांच्याकडनं येऊ देत की मग याच्यावर काय उपाय तुला वाटतोय, काय उपाय असू शकतो. आणि आपण कृपा करून तुलना करणं, एकाच मुलाचे खूप लाड करणं हे टाळलं पाहिजे, कारण ही भांडणांची मूळ कारणं असतात. मुख्य म्हणजे मुलांना जर त्यांची चूक झाली तर ती मान्य करणं हे महत्त्वाचं आहे. सॉरी म्हणणं, क्षमा मागणं हे गरजेचं आहे, म्हणजे पुढचे वादविवाद, भांडणं, तमाशे टळतील. मुलांना सांगा की तुमच्या चुकांची जबाबदारी, भांडणाची जबाबदारी तुम्ही घेतलीच पाहिजे. त्यांना हे शिकवा आणि हेही सांगा की ब्रदर्स अँड सिस्टर्स आर लाईक शुगर अँड स्पाइस. ब्रदर्स अँड सिस्टर्स आर लाईक शुगर अँड स्पाइस. They may fight, but they are always make life sweet. Thank you.